दाखवते? मला ही महिला कॅमेरा समोर आणता आली असती, महिला खाली आहे, मला महिलेचं नाव वाचता आलं असतं, मला अधिकाऱ्यांचे फोटोही दाखवता आले असते, पण मी हे करणार नाही. मुद्दा काय आहे की इथे ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल कोर्टाने हे सुनावलेलं आहे, याचा दुसरा अर्थ पुन्हा एकदा तोच होतोय की पोलीस स्टेशन छळछावण्या होत आहेत का? पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हायडर असले पाहिजेत, रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत का? आणि अशा खाकी वर्दीच्या आड ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने बघतो, जर तेच कायद्याचे भक्षक होत असतील तर त्यांना पनिश करायचं सोडून त्यांची बाजू घेऊन ज्यांच्यावर आरोप आहेत, जे सदोष आहेत, ज्यांना आम्ही गुन्हा केलाय असं मानतोय, अशा लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही महिलेचं कॅरेक्टर असोसिएशन करता. कालचे व्हिडिओ फुटेज काढा. काल महिला आयोग जिथे बसला होता त्यांच्या मागचे सगळे चेहरे झूम करा, इन्सर्ट मध्ये टाका. हे सगळेच्या सगळे चेहरे नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही कोण म्हणून गेला होता? तुम्ही नाईक निंबाळकरांचे समर्थक म्हणून गेला होतात की तुम्ही आयोगाचे पदाधिकारी म्हणून गेला होता? तुम्हाला काय अधिकार आहे एका लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा? ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही, मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा, मी नाही तक्रार दाखल केली. पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे, हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे. ठीक आहे, संवाद आहे का? हा संवाद पण मी आपल्याला देईन. हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते. हा कॉल हा संवाद आत्ता